शिवसेना शिंदे गट व भाजप तसं म्हणल्यावर दोन्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दोन्ही जणांनी मिळून जे सरकार बनवलेली आहे, परंतु या ठिकाणी स्थानिक पातळीवर जेव्हा राजकारण होतं तेव्हा जे स्थानिक समीकरणं बघावी लागतात. स्थानिक समीकरणांमध्ये जे आहे स्थानिक नेत्यांचं जे आपापसातलं जे मतांमध्ये जे दुराभाव असतो, त्यांच्यामध्ये जे मतं वेगवेगळी असतात, त्यामुळे जे स्थानिक पातळीचं जे राजकारण आहे हे वेगळं असते, केंद्रीय राजकारण वेगळं असते आणि राज्य पातळीचं राजकारण वेगळं असते. तर असाच एक दुहेरी लढत नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन वीडियो में। तो बहुत ही शानदार, जानदार, जबरदस्त, जोरदार तरीके से, बहुत ही खूबसूरती के साथ अपने क्षेत्र में महानगर पालिका इलेक्शन जो है संपन्न हो चुके हैं। बहुत ही खूबसूरती के साथ भाजपा की जो है लहर हमें जो है इस पूरे निवडणूक में जो है देखने के लिए मिली है। शिंदे सेना ने भी जो है बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है और उसके बाद जो है एमआईएम पक्ष ने भी जो है पूरे महाराष्ट्र में जो है अपना बेहतरीन धुमाकुल जो है किया हुआ है माशाल्लाह। तो अभी जो है अपन जिला परिषद और पंचायत समिति इलेक्शन की जो है तैयारी में लगे से फॉर्म भरने का जो है सिलसिला शुरू हुआ है और एक एक करके अपन हर गांव में जाके जो है वहाँ के गांव के लोगों के साथ जो है वार्तालाप कर रहे हैं, इस पूरे इलेक्शन के बारे में जो है जानकारी लेने की कोशिश कर रहे हैं। तो आज जो है अपन आए श्री गेनसिद्ध महाराज जी के गांव यानी कुंबारी में, जहां पर बहुत ही बेहतरीन जो है पॉलिटिकल वातावरण रहता है। ये पूरा जो है बीजेपी का गढ़ जो है माना जाता है। पिछले विधानसभा इलेक्शन में जो यहाँ से हम सबके लाड़के विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी जी को जो है 4400 मतदान वोट की जो है लीड मिली थी। तो इस गांव का मतदान नहीं बोले तो भी 20 से 25 हजार जो है मतदान है इस गांव का, जहाँ पर जो है कुंबारी और घरकुल ऐसा जो है अलग अलग गट जो है पड़ते। तो बहुत ही शानदार जो इस साल का इलेक्शन होने वाला है। तो यही बेहतरीन कुंबारी गांव में जो है अपन अभी घूमेंगे और एक एक करके सभी गांव वालों से बातचीत करेंगे और इस पूरे इलेक्शन का वातावरण जानने की कोशिश करेंगे श्री गेनसिद्ध महाराज जी के दर्शन के साथ। तो फिर चलिए शुरू करते हैं इस बेहतरीन। तर खूपच सुंदररित्या जे आहे आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा एक माहोल, एक हवा जे आपल्याला पाहायला भेटत आहे। गेल्या 16 तारखेपासूनच जे आहे फॉर्म भरायचा कार्यक्रम जे सुरू झालेला आहे आणि आज 21 तारीख आहे आणि आज जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज जे आहे विविध पक्षांद्वारे जे आहे आपल्या सर्व उमेदवारांची जे नावं जाहीर करण्यात येईल आणि आजच्याच दिवसामध्ये एकदम शक्ती प्रदर्शनाने जे आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याचा जे पूर्ण कार्यक्रम होणार आहेत। तर आता आपण जे आहे या पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक म्हणजे कुंभारी गावापाशी आलेलो आहोत आणि हे गाव जे आहे श्री गेनसिद्ध महाराजांच्या आशीर्वादाने जे आहे गाजलेलं गाव आहे। या गावाचं नावलौकिक जे आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच गावाने जे आहे आपल्या विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टींना 4400 मतांचं जे लीड दिलं होतं, म्हणून या गावाला जे कुंभारीचा एक बाले किल्ला सुद्धा म्हटलं जाते। तर या गावातलं वातावरण काय आहे, हवा काय आहे, हेच आपण या ठिकाणी आज जाणणार आहोत। तर नमस्कार साहेब। नमस्कार रे। ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಹೆಸರು ಏನದ್ರಿ? ಕನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮತ್ತೆ ಪೂಜಾರಿ ಸರ್ಕಾರ ಹ್ಯಾಂಗಾದ್ರಿ, ಹವಾ ಯಾರ್ದಾದ? ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿದಾದ್ರಿ ಹವ ಹಾ. ಮೆಂಬರ್ದಾದ್ರಿ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತ ಯಾರಿಗ್ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಇದು ಟಿಕೆಟ್ ಬಿಜೆಪಿ ಇಂದ? ಯಾರು ಚಲೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅದಾವ್ರಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಡದ್ರಿ ಮತ್ತೇನದ ಹೆಂಗ್ ಉಮೇದ್ವಾರ ಅದು ಇನ್ನು ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿಲ್ಲ ನಿಮ್ದು? ಇನ್ನ ಇಲ್ರಿ, ಇಲ್ಲ ಇಂದ ಆಗ್ತದ ಇಂದ ನಾಳೆ ಇಂದ ನಾಳೆಗ ಯಾರಿಗ್ ಕೊಡ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ? ನೋಡ್ರಿ ನಾವು ಏನ ತಿಳಿಯಲ್ರಿ ನಮ್ಗ ಉಮೇದ್ವಾರ ನಿಂಗ್ ಕುಣಿಲ್ಲ ಇನ್ನ ಹೆಸರ ಯಾರ್ಯಾರ ಮಂದಿ ಯಾರ ನಿಮ್ ಊರ್ದಾಗ ಇಚ್ಛುಕ್ ಉಮೇದ್ವಾರ ಯಾರ್ಯಾರ? 3-4 ಮಂದಿ ಯಾರಿ ಯಾರಿಗ ಕೊಟ್ರ ಚಲೋ ಆಗ್ತದ ನಮ್ಗ ತಿಳಿಯಲ್ರಿ। ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಸಾಹೇಬ್ರ। ನಮಸ್ಕಾರ ರೀ, ಸಿದ್ದಾರಾಮ್ ಮನ್ಗುಳೆ ಸಾಹೇಬ್। ಮತ್ರಿ ಮನ್ಗುಳೆ ಸಾಹೇಬ್ರಿ ಹ್ಯಾಂಗಾದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ವಾತಾವರಣ? ಭಾಜಪ ಛೀಕ್ ಅದ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಚಂದ ಅದ। ಉಮೇದರ ನಮ್ ಧನಗರ ಸಮಾಜ ಗೆಣಸಿದ್ ಬೋರ್ಗುಂಡೆ ಕೊಟ್ರ ಚಲೋ ಅದ್ರಿ, ಕಾರ್ಯಕರ್ತ ಚಲೋ ಅದ ಮನುಷ್ಯ, ಅವ್ರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಚಲೋ ರೀ। ಮತ್ತೆ ಇದು ಕೇಳೋದಿತ್ತು, ಟೋಟಲ್ ಉಮೇದ್ವಾರ ಎಷ್ಟಾವ್ ಬಿಜೆಪಿಗೆ? ಇಚ್ಛುಕ್ ಉಮೇದ್ವಾರ ಬಹಳ ಅವ್ರ ನಿಮ್ ಊರ್ದಾಗ? ಈ ಸದ್ಯ ರೀ ಒಂದ್ 5-6 ಮಂದಿ ಹಾರ್ರಿ। ದಾಂಡ್ಗೆ ಮಂದಿನ ಯಾರು ಎಲ್ಲ? ದಾಣಿಗೆ ಮಂದಿ ಹಾರ್ರಿ। ಮತ್ತ ಮಹೇಶ್ ದಾದಾ ಬಿರಾದಾರ್ ಬಿ ಹೇಳಿಗೆ ಸಣ್ಣ ನಂಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂದ್ರ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರಿ। ಅವ ಹ್ಯಾಂಗನ್ ಮನುಷ್ಯ? ಅವ್ರು ಚಲೋ ರೀ, ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಯಾರ? ಈ ಕಡೆ ನಮ್ ಕಡೆ ನಿಲ್ರಿ, ಖರೆ ಚಲೋ ಹಾರತ್ತ। ನಮ್ ಮನೆ ಈ ಕಡೆ ಏನ್ ಹೆಚ್ಚೇಸಿ ನಮ್ ಕುಂಬಾರದಾಗ್ರಿ ಬೋರ್ಗುಂಡೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಮಂದಿ ಇಚ್ಛಾರ ಆದ್ರ ಬಾ। ಟೋಟಲ್ मतदान ಎಷ್ಟಾದ್ರಿ ಊರಾಗ ನಿಮ್ದು? ಇಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ 16-17 ಹಜಾರ್ ಆದ್ರಿ।
17,000 ಮತದಾನ ಅದ. ಇಲ್ಲಿ ಕುಂಬಾರಿ ಗಡದಾಗ ಕುಂಬಾರಿ ಊರಾಗೆ ಇದು ಘರ್ಕುಲ್ ಬಿ ಬರ್ತದಲ್ಲ, ಗರ್ಕುಲ್ ಬರ್ತವ್ರಿ. ಎಲ್ಲ ಘರ್ಕುಲ್ ಎಲ್ಲ ಘರ್ಕುಲ್ ನಿಮ್ಮ ಘರ್ಕುಲ್ ಎಲ್ಲ ಗರ್ಕುಲ್ ರೀ. ಇಲ್ಲ ಪೂರಾ ಗರ್ಕುಲ. ವಿಜಯನಗರ ವಿಜಯನಗರ ಹಿಡಿದು ಚಂದ್ರನಗರ್, ವಿಜಯನಗರ್ ಇವೆಲ್ಲ ಬರ್ತಾವ್ರಿ ಕುಂಬಾರಿ ಪೂರಾ. ಮತ್ತ ಅಂದ್ರ ಲಡತ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅದು ಮಂದಿ ಹಾರ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ತುಂಬೇರಿ ಫಾರ್ಮರ್. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿ ಯಾರ ರೀ. ನಿಮ್ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜ ಎಷ್ಟಾದ್ರಿ? ಧನಗರ್ ಸಮಾಜದ ಒಂದು 5,000 ಆದ್ರಿ. 6,000 ಮತದಾನ ಅದ ಅಂದ್ರ ಸಣ್ಣ ಊರ ಆಪ್ಲೆ. ಚಲೋ ಅದ. ಮತ್ತ ನಿಮ್ದು ಅಪೇಕ್ಷೆ ಏನದ ಅಂದ್ರ ಕೆಲ್ಸ ಏನಾಗ್ಬೇಕು? ಒಬ್ಬವ ಈಗ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ನಿವಡ್ಣುಕ ಜಿಂಕಾಸ್ದ, ಅವ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ನಿಮ್ ಊರ್ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಚಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ರೋಡ ಅವು ಇವು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಲ್ಲ ಚಂದ ಮಂದಿಗೆ ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕ್ರಿ. ಕೆಲ್ಸಗಳು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅದು ಚಲೋ ರೀ. ಗೋರ್ಗರಿ ಮಂದಿ ಅದು ಕೆಲ್ಸ ಮಾಡಾನೆ ಚಲೋ ಅದ. ಕೆಲ್ಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಲೋ ಅದ. ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ತೊಗೊಂಡ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇವ್ ಮನುಷ್ಯ ಚಲೋ ಅದ್ರಿ. ಗರಿ ಮಂದಿ ಅದ, ಗರಿ ಮನುಷ್ಯನ. ಊರಾಗ ಗೋರ್ ಗರಿ ಮಂದಿ ಸಂಬಳಸವನ ಸಬಬ್ ಚಲೋ. ಏನು ಅಂತ ಇಂತ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ರಿ ಅವ. ಈಗ ನಮ್ದು ಇದು ಮನ್ಯ ಅದ. ನಮ್ ಸಮಾಜ ವ್ಯಕ್ತಿ ಹಿಂಗಾದ್ರಿ. ನಮ್ ಧನಗರ ಸಮಾಜದ ಬಿ ಏನಕ್ಕೆ ಸಮಾಜ ಬಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಲ ಇದು ಅದ್ರಿ ಸರ್ದ. ಅಂದ್ರ ಕುಂಬಾರಿ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಧನಗರ್ ಸಮಾಜ ಜಾಸ್ತಿ ಅದೇನು ಲೋಕಸಂಖ್ಯೆ? ಧನಗರ ಲಿಂಗಾಯತ ಧನಗರ ಲೆವೆಲ್ ಅದ್ರಿ. ಲೆವೆಲ್ ಅದ. ಮುಸಲ್ರು ಕಮಾವ್ ಅವ್ರು ಚಿಕ್ಕಿ ಹಾರ್ರಿ. ಅವ್ರದ್ದು ಗಲ್ಲಿ ಚಲೋ ಒಂದು ಖರೆ ಏನಕ್ಕೆ ಅವನ ಮ್ಯಾಲ ಮಂದಿ ಸರ್ದ ಆದ್ರಿ. श्रद्धा नमस्कार साहेब. नाव काय आपलं? रोहन सदाशिव बिराजदार. मग बिराजदार साहेब कसं आहे वातावरण? वातावरण आता सध्या भाजप तरी लाट आहे इकडं. लाटेप्रमाणे सगळे भाजपमयच होणार आहे, त्याचा काय वादच नाही. तरी आपलं पंचायत समितीला तुमचेच बिराजदार साहेब थांबलेत की आरके? हा, त्यांनी शिवसेनेकडून थांबलेत. त्यांची पण आपलं आप्पासाहेब आहेत. आप्पासाहेब भाजपमध्ये प्रवेश केले तर त्यांचे मोठे काका म्हणजे आप्पासाहेबांच्या पाठीमागे सगळे लोक आहेत. म्हणजे आप्पासाहेब बिराजदार ज्यांना सांगतील त्यांना वोट करणार. त्याच्यात काय वाद नाही. त्याच्यात काय वाद? त्यांनी सध्या तरी भाजपमध्ये दादांसोबत आहेत, दादांबरोबर आहेत. आणि बघू आता दादा कोणाला ते चालते मी करतो नंतर. दादा आता कोणाला थोडं पुढे तुम्ही साहेब. दादा कोणाला फायनल करते त्याच्यावरनं डिपेंड आहे. आजच शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. आमच्या इथं समाजाकडनं, धनगर समाजाकडनं म्हणा, लिंगायत समाजाकडनं म्हणा, आणि इतर मुस्लिम समाज म्हणा, सगळं आपल्याकडं जयभीम म्हणा. थोडं भोरगुंडे सावकार यांचं कार्य चांगलं आहे. तरी त्यांचे मुलगी पण डॉक्टर पदवी झालेली आहे, शिक्षिक आहेत, सुशिक्षित आहेत, हुशार आहेत. पुढचं काहीतरी होईल म्हणून सगळ्यांचा अपेक्षा आहे. शेवटी दादावर आहेत. बरोबर. शेवटी आपल्या सचिन दादांच्या हातातच आहे. ನಮಸ್ಕಾರ ಸಾಹೇಬ್. ಹೆಸರು ರೀ? ರಘುನಾಥ್ ಇಟ್ಟಲ್ ನಿಕಂಬೆ. ನಿಕಂಬೆ ಸಾहेब. मत निम्दू ಎಲ್ಲ अनुमोदन आद्री ಏನ್ ಹೇಳಾರ? हा, त्यांचे एक नंबरच आहे साहेब. त्याची काय काळजीच नाही. का गोर गरीबला सांभाळणारा माणूस आहे. भारुगंडे सरपंच आहे. तिनंच आहे. गरीबला लग्नाला पैसे आहे, कार्यकर्त्याला पैसे आहे. असला गरीब माणसाला निवडून आणायची आमची अपेक्षा आहे. यामध्ये एक प्रश्न विचारायचं होतं. आता मी नाही म्हणलं तरी आजूबाजूच्या एक 10-15 गावांमध्ये मी सर्वे केलेला आहे. सगळ्या गावांमधली लोक हेच म्हणत आहेत की कुंभारी गटातली लोक फक्त त्यांचाच माणूस मागतात कुंभारीचा. आम्ही कुंभारी गटात असून आमच्या गावच्या माणसाला चान्स का भेटत नाही असं म्हणत आहेत. सारखं कुंभारीलाच का भेटायला पाहिजे, आमच्या गावाला का भेटत नाही? बरोबर आहे साहेब. इथं जरा मोठं गाव आहे, दांडगा आहे. आला काम करायच्या माणसाला जरा द्या म्हणायचं आमचं अपेक्षा आहे. 50 वर्षाचा यांचं बघत लाव मी. यांचं काय काम नाही, त्यांना निवडून येतपर्यंत काय होणार कुठं तर दारू प्यायला पैसे दे, हे याला एवढं तेवढं काम करून जाते ते. मग नंतर 50 वर्ष आम्हाला कोण बघतच नाही. म्हणजे एकदा निवडून आले तर नंतर दिसणार नाही. तुम्ही येतच नाही. ते आता हे भाऊरगडे साहेब काय गोर गरीबला सांभाळायचा माणूस आहे. अडीच अडचण आम्हाला आता पैसे 10,000 द्या साहेब, काय म्हणा हे घेऊन जा म्हणणार. असल्या माणसाला निवडून दिला तर त्याला 50 वर्षाला निवडून सुगडी खाऊन निवडून देऊ आमचा उपयोग काय झालाय? बरोबर आहे. आम्हाला राबायचं जे ठेवलंय. अशा गरीब माणसाला द्यावं म्हणायचं आमची इच्छा. आमच्या तर हरिजन वस्तीमध्ये काय मशाल भूमी बांधला आणि एक साईड काम इलेक्शन करणार आहे. आम्हाला स्वतः खर्चाने बांधला त्याला गोरगरीबसाठी. हा, आणि आता ही काय आहे, किती कार्यक्रम आहे, मदत झालेला माणूस आहे. त्याला आम्ही जे अपेक्षा आहे एवढे बार साहेबाला आम्ही तीच सांगणार आहे आम्ही की भेटायला पाहिजे त्यांना. हा, ज्यावेळेस त्यांनी सरपंच होते
त्यावेळेस त्यांच्या हातनं कार्य भरपूर झालेत. हा. आपले गेनशील मंदिर, उदाहरणार्थ गेनशील मंदिर म्हणा, नोंद नव्हतं त्यावेळेस त्यांनी सरपंच असताना नोंद करून घेतले. हा. जुनं ते किती शतकापासून ही मंदिर आहे, हा. त्यावेळेपासून नोंद नव्हतं. ज्यावेळेस त्यांनी सरपंच झालेत हा. त्यावेळेस ही मंदिर बी नोंद झाली. आणि गावातले सगळीकडे कुठं कुठं काय काय नाही त्यावेळेस सगळ्या समाज मंदिर म्हणा, पाण्याची म्हणा, पाण्याची व्यवस्था म्हणा, त्यावेळेस जागा आणि घरकुल सगळे त्यावेळेस लय गोरगरिबांसाठी लय धडपड केली त्यांनी सरपंच असताना. आणि त्याच्यात त्यांना माहिती पण आहे राजकारणाची. माझी सरपंच झालेले आहेत. भरपूर शिक्षण पण झालेलं आहे. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला सर. तुमचं नाव? चंद्रकांत लक्ष्मण खांडेकर. मग खांडेकर साहेब, तुम्ही सांगतात सरपंच किती वर्ष होते ते? 5 वर्ष, अख्खा 5 वर्ष पहिल्यांदाच कुंभारीमध्ये जे काय झालेलं आहे तेच आहे. कुंभारीमध्ये आपल्या धनगर समाजामध्ये एकटाच पहिल्यांदाच, अगोदर ते लिंगायत लोकांना वगैरे भेटत होते, सावकार गौड असं लोकांना भेटत होते. आता सध्या वन मॅन शो म्हणजे गिनशीत भोरमुंडेच आहे. आणि पहिल्यांदाच आपल्या कुंभारीमध्ये ते सरपंच झाले. तुमच्या समाजाचे? हा, आमच्या समाजाचे. तेवढे खर्च करून, तेवढे कोणाला काय पाहिजे तेवढं देऊन त्यांनी सरपंच झालेला आहे. आणि सरपंच पदवी 5 वर्ष भोगलेलं आहे. तर असं जे आहे, विकासाच्या मुद्द्यावर भाजपची तर लाट आहेच, परंतु विकासाच्या मुद्द्यावर निष्ठावंत कार्यकर्त्याला जे या ठिकाणी तिकीट मिळावं अशी जी इच्छा कुंभारी गावातील या गावकऱ्यांची आहे. गिनशिद्ध महाराज मंदिरामधील आता जे आहे, आपण मंदिरामध्ये आहोत. आता पुढे जे आहे, गावातल्या बस स्टँड पाशी जाऊया, ग्रामपंचायत पाशी जाऊया. इथं संगम हॉटेल पाशी पण आपले खूप सारे कार्यकर्ते बसलेले असतात, लोक बसलेले असतात, आपले गावातील प्रतिष्ठित नागरिक बसलेले असतात. त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि या पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन बद्दल जाणून घेऊ. खूपच सुंदररित्या जे आहे कुंभारी गावामध्ये आपलं पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांबद्दल चर्चा सुरू आहे. आता आपण जे आहे गावातील ग्रामदैवत श्री गिनशिद्ध महाराजांच्या मंदिरामध्ये आहोत आणि एक एक करून जे आहे गावातील विविध प्रतिष्ठित नागरिकांची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? आपलं नाव सोमलिंग रामचंद्र बिराजदार. मग बिराजदार साहेब, कसं आहे वातावरण पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषद पंचायत समिती बीजेपी येणार. काही उमेदवार ठरलेत का? शेवटचा दिवस आहे अजून नाही, 3 वाजता ठरतो. दादा काय कोणाला का तिकीट देणं, सगळं बीजेपी करणार आहोत आम्ही. तरी तुमच्या नजरेमध्ये आपलं कुंभारी गाव खूप मोठं आहे आणि कुंभारी गटामधील जे आहे इच्छुक उमेदवारांची संख्या जी आहे बाकीच्या गटांपेक्षा जास्त आहे. कारण वळसंग गट असू दे, बोरामणी असू दे, होडगी असू दे, या सगळ्या गटांपेक्षा जास्त जे आहे चर्चा कुंभारी गटाचीच असते. आणि कुंभारी गटात मोठे उमेदवार खूप आहेत. तर तुमच्या मते असं कोणता उमेदवार तुम्ही सुचवू शकता का या ठिकाणी? म्हणजे आता सध्या तर 6 उमेदवार आहेत. एक माजी सरपंच गिनशिद्ध भोरगुंडे यांच्या मुलगी, आणि अण्णाप्पा बारेचरे यांच्या पत्नी सोबत, आणि कोरे वकील यांच्या पत्नी, काशीनाथ बारेचरे यांच्या पत्नी, आणि गाडेकर अप्पाशा गाडेकर यांच्या पत्नी, असं 5-6 उमेदवार आहेत ऋषिकेशमध्ये आहेत. जा त्यांना तिकीट जाईल आम्हाला मान्य आहे. आम्ही त्यांचं बीजेपीचे कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही रामचंद्रांना होंडराव यांचा जिल्हा उपाध्यक्षाचं मी कट्टर समर्थक आहे. आणि पंचायत समितीसाठी कोणाचं नाव सजेस्ट करता का? पंचायत समितीसाठी पण 4-5 आहेत. सूरज पाटील, अप्पू छंटे, धीरज चपेकर, हिरेश कटारे, असं 5-6 लोकांचं पण आहेत. आणि आपले बिराजदार साहेब सुद्धा शिवसेनेकडनं थांबणार आहेत? त्यांनी पण थांबले, सगळे बिराजदार साहेब त्यांनी पण थांबले. तर तुम्हाला काय वाटतं, बीजेपीच्या लहरीमध्ये रोहित बिराजदार जिंकू शकतील का जर त्यांना तिकीट भेटलं तर? आता सध्याचं असं वातावरण आहे, सगळ्यात तुम्ही आता सोलापूर महानगरपालिका बघितलेलं आहे, बीजेपीचेच लाट आहे. तिचं पण 87 सीट आलेले आहे. बरोबर. मग त्यामुळे सगळ्याकडे बीजेपीची लाट आहे, बीजेपीच येणार. तर खूप सारे लोक जे आहेत आरोप करत आहेत, जे छोटे छोटे गाव आहेत तुमच्या गटाशी जोडलेले, ते म्हणत आहेत की दरवेळेस कुंभारीचंच जिल्हा परिषद सदस्य का व्हायला पाहिजे, आमच्या गावच्या लोकांना चान्स का भेटत नाही. त्याच्यावर तुमचं उत्तर काय? धोत्री असू दे, दरगनळी असू दे, कुंभारी असू दे. आमचं गाव मोठं आहे साहेब. पहिल्यापासून 18,000 मतदान आमच्या गावात आहेत. बाकीच्या गाव छोट्या छोट्या आहेत. त्यामुळं आपल्या गावात पहिल्यापासूनच मोठं गाव असल्यामुळे आम्हालाच जावं तिकीट, असं आमचं अपेक्षा आहे.
आणि कसं आहे आता महेशदादा बिराजदार सुद्धा तुमच्या गटातून जे आहे तिकीट मागत आहेत, तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? महेश बिराजदारांना हे चांगलं कार्यकर्ता आहे, त्यांच्याबद्दल आमचं काम म्हणणं नाही, परंतु त्यांना पंचायती समितीचं तिकीट द्यावं हे आमची अपेक्षा आहे. परंतु जिल्हा परिषदच्या कुंभारीच्या माणसाला भेटेल. कुंभारीच्या माणसाला कोणाला काय देणार, कुंभारीच्या माणसालाच द्यावं साहेब. आमचा असा विचार आहे, कारण गाव मोठं आहे. घरकुल विडी घरकुलचं मतदान आलेलं आहे, रेनगरचं मतदान आलेलं आहे, तिकडे बालाजीनगर विजयनगर असं गाव सगळं मोठं आहे साहेब आमचं, त्यामुळे कुंभारलाच तिकीट द्यावं आमचं अपेक्षा आहे. हे आपलं साहेबलाल वस्ती पण तुमच्या गावातच येते ना? साहेबलाल वस्ती आपल्याच, हा सगळं मोठं साहेबलाल वस्ती पण आपल्याच आहे. म्हणजे खूपच मोठं. खूप मोठं गाव आहे साहेब. तर अशीच जी आहे चर्चा सुरू आहे. पूर्ण जे आहे कुंभारीची लोक काय म्हणत आहेत, महेशदादा बिराजदारला तिकीट भेटायला पाहिजे, परंतु पंचायत समितीचं भेटायला पाहिजे. आणि जिल्हा परिषदसाठी त्यांच्याच गावातील एका व्यक्तीला, जे कोणी आपले सचिनदादा कल्याण शेट्टी सांगतील त्या व्यक्तीला जे आहे ते निवडून द्यायला तयार आहेत. त्यांचं अनुमोदन आहे या ठिकाणी, कारण ते कट्टर बीजेपी समर्थक आहेत. त्यांचं उमेदवाराशी काही घेणं देणं नाही, पक्षाशी घेणं देणं आहे त्यांचं. तर असं जे आहे सुरू आहे चर्चा. तर चला आता आपण मंदिरापाशी आलेलो आहोत. आता एक एक करून जे आहे गावातील विविध ठिकाणी जाऊन त्या गावातील लोकांशी आपण वार्तालाप करूया. खूपच सुंदररित्या जे आहे आता कुंभारी गावातील ग्रामपंचायत जवळ आलेलो आहोत. कुंभारी गाव हे आपल्या सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुसंस्कृत राजकारणाचा एक केंद्रबिंदू जे मानलं जाते. आणि कुंभारी गावामध्ये जे आहे आपल्या पूर्ण तालुक्यातील सर्वात जास्त मतदार या गावामध्ये राहतात. या गावामध्ये जे कमीत कमी 22,000 जे मतदान आपल्याला बघायला भेटते. आणि पुढे जे आहे आज तुम्हाला ही ग्रामपंचायत दिसत आहे, पुढे जे आहे हेच कुंभारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय जे आहे नगर परिषद कार्यालयामध्ये जे आहे कन्वर्ट होईल, तेही ए श्रेणीचा. येत्या 5-6 वर्षामध्ये जे तुम्हाला हे बदल बघायला भेटेल, कारण कुंभारी गावचा विकास जे आहे खूपच स्पीड मध्ये होत आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून जे एक हाती सत्ता कुंभारी गटाची जी आहे या कुंभारी गावातील जे आहे माणूस या ठिकाणी घेत आहे. तर कुंभारी गावातला हेच राजकारण आपण जाणून घेण्यासाठी, कुंभारी गटातील हेच राजकारणाबद्दल माहिती घेण्यासाठी आपण या गावामध्ये आलेलो आहोत. तर एक एक करून जे आता जे आपण गेनशेत मंदिराजवळ लोकांशी चर्चा केली, आणि आता जे या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असणाऱ्या लोकांशी आपण चर्चा करूया आणि त्यांचे मत या पूर्ण जिल्हा परिषद इलेक्शन व पंचायत समिती इलेक्शन बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू. खूप सुंदररित्या जे आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि कुंभारी गावचं राजकारण जे आहे खूपच तापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कुंभारी गावचं वातावरण तसं रोजच तापलेलं असतं, असं एक दिवस नाही. कुंभारी गावचं जे आहे राजकारण म्हणल्यावर आपल्या दक्षिण सोलापूरचं पूर्ण वातावरण जे आहे बदलायचं काम जे कुंभारी गावचं राजकारण करते. आणि असंच या कुंभारी गावामधील एक एक लोकांशी जे आपण वार्तालाप करत आहोत आणि या पूर्ण इलेक्शन बद्दल जे जाणून घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार साहेब. हा बोला. आपलं नाव? प्रमोद चंद्रकांत मडिवाळ. मग मडिवाळ साहेब, कसं आहे वातावरण जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषद वातावरण म्हणलं तर शिवसेना. तुम्ही शिवसेनेचे हो? नाही म्हणजे शिवसेना. हा, तुम्ही मनसेचे हो? हा. पाठिंबा शिवसेनाला. ओके. धनुष्यबाण का मशाल? धनुष्यबाण. मग कसं आहे म्हणजे तुम्हाला वाटतंय का राहुल दादा जिंकून येतील? हा 100%. त्यांच्या विरोधात कोण आहे कुंभारी गटातून? कुंभारी गटाचे डिक्लेअर झाले नाही अजून डिक्लेअर झालं नाही. मग तरी लोक काय, इथं मी कुंभारी गावामध्ये जे फिरत आहे लोकांची चर्चा करत आहेत, तर लोक सगळे फक्त बीजेपीच म्हणत आहेत. बीजेपी म्हणताय. हा. बीजेपी विकास कामं झालेत. हा. मग लोकांचं असं काय असेल ते दान धर्म असू दे, ते अनाथ आश्रम मध्ये माझ्या शाळेचे पुस्तक वही वाटप ते पाहिजे. हा तो शाळेचा जनसेवा पाहिजे. हा जनसेवा पाहिजे. वरचे मोठे ब्रिज बांधल्यावर काय उपयोग नाही ते. हा. हा आत नाही जाऊन शाळेच्या मध्ये काय काय वह्या पुस्तक तिचं वाटप करावं, लोकांपर्यंत पोचाव, तेव्हापर्यंत काम करावं. म्हणजे आपल्या राहुल दादांनी काम केलंय का? केलं तर प्रायव्हेट शेतकरी केलं तर. पण मी सांगतो काय अनाथ आश्रम पाहिजे. अनाथ मदत करायचं, शाळा मुलं जाते त्याला वया पुस्तक द्यायचं, ते आपलं मदत करायचं. ते लोक भावनिक होते, प्रसाद वाटप काय तर करायचं. मोठे ब्रिज झाल्यावर काय उपयोग नाही. बरोबर. हा आपले महेशदादा बिराजदारांचं नाव समोर येत होतं, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं मत कसं आहे, तिने बी जनसेवक आहेत. हा तो लोकांची कामं केली. मी भारतीय जनता पार्टीला मी काय बोलत नाही. मला ते कसं आहे तर जनसेवक आहे, तिने कामं केली. तिने महेशदादा बिराजदार एक माणूस म्हणून कसं वाटतं तुम्हाला? चांगला आहे माणूस, व्यक्ती चांगला आहे आपल्यासाठी. तुमच्या कुंभारी गावासाठी त्यांनी काय केलंय का व्यक्तिगत काम? व्यक्तिगत मला तर असं केलं तर तसंच म्हणत. त्यांना तिकीट भेटायला पाहिजे का तुमच्या हिशोबाने? आम्हाला मी शिवसेना बोललो, मी कशा आता मी काय बोलू. चालतंय बरोबर बोलला तुम्ही. तर ह्यांचं म्हणणं हेच आहे की राहुल दादांनी काम केलेलं आहे, त्यांना तिकीट भेटायला पाहिजे.
आणि आपले महेशदादा बिराजदार सुद्धा चांगले व्यक्ती आहेत, जनसेवक आहेत. त्यांचं म्हणणं हेच आहे की जनसेवकाला जे तिकीट भेटायला पाहिजे, धनसेवकाला नाही. जो माणूस जनतेची सेवा करतो, जो माणूस जनतेसाठी काम करतो, जो जनतेसाठी झटतो, अशा रोड सर झाले, ब्रिज झाले, हा. सगळं झालंय. हा. आता शाळा मुलांच्या शाळांचं वया वाटप काय तर पाहिजे, असं नवीन डेव्हलप पाहिजे. बरोबर. तेच म्हणलं तर कसं लोक डिपेंड व्हायचं, बरोबर आहे का नाही? आता लाडकी बहीण म्हणलेत, एका घरामध्ये 2 जणांना लाडकी बहीण नाही. मग तुम्ही पहिला कशाला म्हणत होतं 2 जणांना पहिला म्हणलो का तुम्ही एकच मतदान करतो म्हणून? हा, आता एकाला लाडकी बहीण घरात दुसरा म्हणा असेल 2 जण देत नाही लाडकी बहीण म्हणाले. बरोबर आहे. असं कुठं असतं का? मतदान दिवशी म्हणतात का आम्ही लाडकी बहीण एकालाच देतो, 2 जण मारत नाही? हा, हे कुठं असतं का? हा, मग म्हणजे ह्यांचं म्हणणं येत आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ज्या वेळेस होणार आहे. पक्ष बदलतो ना, तसं तुम्ही लाडकी बहीण बदलता का? बरोबर. तर बरोबर आहे, बरोबर आहे. यांचं म्हणणं येत आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जे आहे कुंभारी गावामध्ये होणार आहे, आणि जो जनसेवक है त्याला जे टिकट भेटायला पाहिजे तो जे निवडून यायला पाहिजे. धन्यवाद सर. तो अभी जो है हम लोग कुंभारी गांव के इस बेहतरीन चावड़ी कट्टे के पास आ चुके हैं. ये वो इलाका है, ये वो जगह है जहाँ पर कुंभारी गांव के सबसे बड़े जो है पॉलिटिकल डिसीजन लिए जाते हैं. ये वही जगह है जहाँ पर जो है कुंभारी गांव के बड़े बड़े जो है सभा भरते, यहीं पर जो है हर पक्ष के नेता आके जो है भाषण देते, यहीं पर जो है कुंभारी गांव की पूरी राजनीति जो है डिस्कस होती है. ग्राम पंचायत सिर्फ नाम के लिए, लेकिन यहाँ पर पूरा काम चलता है गाँव का. तो इसी बेहतरीन चावड़ी कट्टे के पास जो है अभी अपन आए हुए हैं, और एक एक करके चावड़ी कट्टे पर बैठे हुए सभी नागरिकों के साथ अपन वार्तालाप करेंगे और पूरा इलेक्शन के बारे में जानकारी लेंगे. चालू है ना रे? अस्सलाम वालेकुम जनाब. अलेक्सा तो जनाब कैसा है वातावरण? आपका नाम बताओ पहला. नईम गुलाम मुजावर. तो मुजावर साहब कैसा है पूरा माहौल, कैसा है जिला परिषद पंचायत समिति? अभी फिलहाल को तो भी जिला परिषद का सब अच्छा समझो. अभी फिलहाल को विकास भी हमारे कुंभारी गांव थोड़ा विकास भरपूर हुआ विकास है. और वो अपना कल्याण सिटी तरफ से कल्याण विकास हुआ है इसमें गाँव का. गाँव का विकास. 24 करोड़ रुपए क्या तो तुम्हारे गाँव को निधि मंजूर करेगा तो? हाँ मंजूर हुई. हाँ तो कुंभारी गांव जो है 4400 मतदान की लीड दिए कल्याण शेट्टी साहब को. तो कुंभारी गट की तरफ से जिला परिषद का कौन सा नेता तुम्हारे हिसाब से है जो जिसको टिकट मिली? अभी फिलहाल को देखो अपना अप्पा साहब बिराजदार भी अच्छा है, और शिव अंदोड़ भी अच्छा है, और अपना वो पुजारी का अपना उन्हें भी अच्छा है, और उन्हें तुम्हारा अंदोड़ का अपना हंड्राव मुत्तू कोई बर्रे पामुनो. गेंसित साहब के बारे में बोल रहे थे बहुत लोग गाँव में के. कौन जो गिनसित? धनगर समाज के. हाँ गिनचा वो अण्णापा. हाँ अण्णा बारचार है. अण्णा बारचार भी 1 नंबर है समझो नेता. अभी उन्हें देखो मुस्लिम समाज को भी समाज को निधि लगा दिए मस्जिद के स्तर. हाँ मस्जिद का स्तर ने ईदगाह का स्तर. ईदगाह का स्तर. हाँ और मशीन भूमि का स्तर लगा दिए, और 2 बार दिए उन्होंने कल्याण शेट्टी. तो तुम्हारे गांव में सी जो है कुंभारी गट में सी जो है महेश दादा बिराजदार भी जो है फॉर्म के वास्ते इच्छुक है, उसके बारे में क्या कहते हैं तुम्हें? जरा बात दो सर का उसके बारे में क्या बोलते हैं? महेश दादा का नाम सुनेंगे तुम्हें? हाँ है तो महेश दादा. तो कैसा लगता है आदमी, कैसा है तुम्हारे हिसाब से? अभी फिलहाल को देखो अपना बारचा अण्णा सर अण्णापा उन्होंने नेता यहाँ के फिलहाल को. हाँ. और 1 नंबर हो उसके पीछे अप्पा साहब बिराजदार. हाँ. वो भी नेता चाहिए. और उसके बाद अपना हंड्राव वो भी नेता चाहिए. अपन अभी तक कौन काम करे तो सब अच्छे से काम करे. हाँ, कौन बुरा काम नहीं करे अभी तक. मतलब तुम्हारे हिसाब से कुंभारी के आदमी को टिकट मिलना जिला परिषद का? हाँ सही बात है. कुंभारी आदमी को होना नहीं जिला परिषद का. बाहर के आदमी को नहीं मिलना. नहीं बाहर का आदमी तो क्या करना, उनके घर जाना पड़ेगा नहीं. बराबर. यहाँ का गाँव का आदमी अच्छा तो गाँव का आदमी क्या काम कर रहा था, ऐसा है. बराबर. तो तुम्हारा कहने का मतलब वो है कि बाहर के आदमी को नहीं, हमारे कुंभारी के आदमी कुछ मिलना टिकट. वैसे वैसे हम कुंभारी आदमी को समझ नहीं. और पंचायत समिति को किसी मिलना? पंचायत समिति को क्या वो राहुल बिराजदार भी ठहरेंगे तो? राहुल बिराज हाँ उन्हें ठहरे तो. अभी कैसा वो नवीन नेता है समझो सब. हाँ. खत्ते ठहरे को वो नवीन नेता है. अभी वो तो अभी उनको सीखने टाइम है. हाँ अभी क्या सीखने टाइम है. अभी कैसा पहले जूनियर लोग हैं वो और अनुभव है. अभी नौका नवीन है नको समझो. ये नवीन बच्चा ने भी अच्छा काम कर रहे हैं. हाँ. तो कौन भी किसी भी टिकट मिलन दे वो कुंभारी गांव का आदमी रहना. हाँ कुंभारी गाँव का आदमी. तो इनका कहने का मतलब ये है कि कुंभारी गांव के आदमी को जो है टिकट मिलना, और उन्हें जो है इसलिए क्योंकि कुंभारी गांव बड़ा है, यहाँ का मतदान ज्यादा है, तो उन्हें जो है इजीली उसके घर तक जाकर जो है अपना काम करा को ले सकते हैं. इसीलिए जो है कुंभारी के आदमी को टिकट मिलना, ऐसा इनका कहना है. तो चलिए इसी प्रकार से चालू है भाई चर्चा. एक एक करके अपन कुंभारी गांव के पब्लिक के साथ बात कर रहे हैं और इस पूरे इलेक्शन के बारे में माहौल जानने की कोशिश कर रहे हैं.
एक एक करून जो आहे आपण कुंभारी गावातील विविध गृहस्थांशी बोलत आहोत. तर नमस्कार साहेब. आपलं नाव चंद्रकांत गिलाप्पा मडिवाळ कुंभारी दक्षिण सोलापूर. आपले रोहित बिराजदार काल नॉमिनेशन फॉर्म भरलेले शिवसेनेतर्फे माननीय सिद्धाराम मित्र साहेबांचा त्यांचा आशीर्वादामुळे त्यांनी शंकर मित्र साहेब आलते काल नॉमिनेशन भरलेले. आपला पूर्ण पाठिंबा आपला सीट 100% म्हणून येतो. शिवसेनाचे रोहित बिराजदार यांचा विजय आमचं नक्की आहे. ते गरिबांचे काम करणार आहे, तडफडदार नेता आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदचा अनुभवी नेता आहे, इंजिनियर आहे. श्रीगड कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. ते हुशार आहे. गरिबांचं काम कुठं हात केलं तर ते काम करणार आहे. दवाखान्यात सुद्धा कुठल्याही कामाला त्यांनी काम करणं, गरिबांचं काम त्यांनी करतो. एवढं. त्यांच्या विरोधात कोण आहे का नेता तुमच्या क्षेत्रामध्ये? भाजपचे लोक आहेत, त्याचं राष्ट्रवादी आहे तसं. तुम्हाला वाटतं का ते राहुल दादा जिंकतील म्हणून? हा, मला तर खात्री आहे 100%. रोहित दादा ना? हा, रोहित बिराजदार. रोहित दादा जिंकतील. हा, गरिबांचं काम करणारा चांगलं, सर्व गावाबरोबर सर्व चांगलं आहे. फरक आहे, एक नंबर आहे. आणि जिल्हा परिषद साठी जिल्हा परिषद आपलं सिद्धाराम इमडे माजी सरपंच त्यांचे सून आहे. त्यांनी सुद्धा काल नॉमिनेशन भरलेले आहे. शिवसेनेकडनं माजी सरपंच सून आहे सिद्धाराम इमडे त्यांचं. बस म्हणजे या ठिकाणी जे एक दुहेरी लढत जी आपल्याला बघायला भेटणार आहे, शिवसेना शिंदे गट व भाजप, तसं म्हणल्यावर दोन्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दोन्ही जणांनी मिळून जे सरकार बनवलेली आहे. परंतु या ठिकाणी स्थानिक पातळीवर जेव्हा राजकारण होतं तेव्हा जे स्थानिक समीकरणं बघावी लागतात. स्थानिक समीकरणांमध्ये जे आहे स्थानिक नेत्यांचं जे आपापसातलं जे मतांमध्ये जे दुराभाव असतो, त्यांच्यामध्ये जे मतं वेगवेगळी असतात. त्यामुळे जे स्थानिक पातळीचं जे राजकारण आहे हे वेगळं असते, केंद्रीय राजकारण वेगळं असते आणि राज्य पातळीचं राजकारण वेगळं असते. तर असाच एक दुहेरी लढत जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर असंच आपण एक एक करून लोकांशी बोलूयात. नमस्कार साहेब. नमस्ते सर. हेसरा देवांशित कटारे. मग कसं आहे वातावरण, कसं आहे? चांगला आहे सर. चांगले. तुमच्या मते कोणाला भेटायला पाहिजे तिकीट? आमच्यामध्ये रोहित बिराजदार. रोहित बिराजदार भरलेत काल फॉर्म, त्यांनाच आहे का तुमचं? हा, त्यांचं. कशासाठी तुम्ही त्यांना का समर्थन करतात? कारण आमचं लिंगायत लोकांचं हे आहे, नेता आहे म्हणून. नेता. काम वगैरे केलं का तुमच्यासाठी? हा, काम केलं साहेब. गावच्या लोकांसाठी काम केलंय? गावच्या विकासासाठी काय काम केलंय. असं जे चर्चा चालू आहे, सगळे रोहित दादांचीच लोक आपल्याला या ठिकाणी चावडी कट्ट्यापाशी बघायला भेटत आहेत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? सिद्धराम छप्पेकर, अप्पी छप्पेकर. छप्पेकर साहेब. तर छप्पेकर साहेब, वातावरण कसं आहे पूर्ण इलेक्शनचं? वातावरण एकदम चांगलं आहे. रोहित दादांचं चांगलं आहे. गावातील कसं हे आमदार आणि खासदारकीचं वेगळं असतंय आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं हे राजकारण वेगळं असतं आमच्या गावात. आमच्या गावात सध्या आमच्या गावात रोहित दादांचं चांगलं चालू आहे काम. कसं त्यांनी गोरगरिबांसाठी कुठेही कुणी हाक मारले सदैव सगळ्यांसाठी तत्पर्य राहत असते. त्यामुळे रोहित दादांचं गावातील एक 100% त्यांचं चालू असतं रोहित दादांचं. तर बीजेपी कडनं कोण आहे उमेदवार कुंभारीमध्ये? अजून बीजेपी कडनं कोण अजून फिक्स झाले पंचायत समितीला झालं अजून नाही झालं. आणि जिल्हा परिषदसाठी त्यांचं अजून झालं नाही. आज होईल. आज 3 वाजेपर्यंत आहे फॉर्म भरायचं. आज होईल 3 नंतर भेटेल आज. मग महेश दादा बिराजदारांचं सुद्धा नाव पुढे येत होतं आपल्या जिल्हा परिषदसाठी, जिल्हा परिषद इलेक्शन साठी कुंभारी गटातून. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? येत होतं की आपल्या गावात महेश दादाचं बी भरपूर लोक त्यांना बी मानतात. त्यांचं बी चांगलं होतं. खरं आता शेवटी तिकीट भेटण्यावर आहे. दादानी पण प्रयत्न करायला लागले. तर बघू आज 3 वाजेपर्यंत कळेल कोणाला भेटेल काय भेटेल ते आता कळेल. महेश दादा बिराजदारांचं आता मी नाही म्हटलं तरी 10-15 गावांचं जे सर्वे करून कुंभारीमध्ये शेवटी आलोय. माझा शेवटचा ठिकाण आहे आता. तर सगळ्या गावांमध्ये जे फक्त महेश दादाचंच नाव घेत होती लोक, ह्याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? काय त्यांचा विकास लोकांसाठी कुठेही काम करतात, येते जाते. त्यामुळे लोकांना एक आवड आहे. युवा नेता पाहिजे लोकांना, जो काम करू शकतो. काम करू शकतो. तसल्या लोकांना आता मानणारच. महेश दादा कसं चांगल्या सगळ्या मंडळाला म्हणावं, कुठल्याही यात्रा म्हणावं, कुठलंही काम म्हणावं, त्यांनी एकदा फोन केलं की ते लगेच येऊन काम करून जातात त्यांनी. त्यामुळे त्यांना बी हा इच्छुक आहेत त्यांनी. हो आज आहे. आज 3 वाजेपर्यंत आहे. कोणाला एबी फॉर्म भेटेल त्यांनी भरतील. त्यांना जर भेटलं एबी फॉर्म तर तुम्हाला वाटतं का ते जिंकू शकतील? जिंकू शकतील की. त्यांना भेटलं तर त्यांनी जिंकू शकेल 100%. कारण सगळ्या गावातल्या लोकांचं हेच जनतेचं आहे. जनतेच्या मनातली महेश दादाच आहे. तर जनता आता जनता निवडून देणार आहे. शेवटी जनता कसं म्हणेल तसंच ऐकावं लागतं. ऐकावं लागतंय. शेवटी आता आमदार दादांचं त्यांनी पण विचार करेल. त्यावर सांगतील त्यांनी पण. तर
जेवढ्या पण गावामध्ये विचारत होतो सगळी लोक कुंभारीच्या लोकांना जे आहे ओरडत होती की बाबा त्यांनी नम यावाक बी कोणाला याला आवडते मंदिर तर नम उर्दू येन विकास आगेला. त्यांचं पण गावचं आता दुसऱ्या गावचं पण त्यांचं इच्छा असणारच की. हा. जर वेळेला कुंभारी म्हणलं त्यांचं पण इच्छा असणार. त्यांनी इच्छा दाखवणारा हे महत्व पाहिजे. हा. तर मला पाहिजे म्हणून पुढे तरी आलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्यांनी आले तेच बरं आहे. आणि भेटणार नाही बट ते नंतर हा. ते आमदार सचिन दादावर सोडलेलं आहे. ते शेवटी त्यांनी देणार आहे. नंतर आता कोण इच्छुक ते इच्छुक पुढे तरी यावं लागेल. सचिन दादा आता महेश दादा तर पुढे आले तर बघू आज काय होते काय नाही. मेन एवढ्या 1,500 मतदान असलेल्या गावचा माणूस 22,000 मतदान असलेल्या गावाच्या लोकांच्या विरोधात येऊन उभारतो आणि डेअरिंग तरी करतो, हे महत्वाचं आहे. विरोधात म्हणजे- नाही उभरत नाही. म्हणजे तिकीट मागायची हा, विरोधात कोशिश नाही करतो, काम प्रयत्न करण्यासाठी त्यांनी उभारत इच्छुक मागितले ते. हा. विरोध कोणाच्या कुंभारी गावच्या विरोधात उभारत नाहीत त्यांनी. गावाचा एक आपल्या भागाचा विकास होण्यासाठी त्यांनी इच्छुक आहेत सध्या. किंवा कुंभारी भागाचा ते विकास करू शकते. त्यासाठी त्यांनी मागत आहेत. म्हणजे तरी एक डेअरिंग लागते ना की बा माझ्या गावचं तरी बॅकिंग फक्त 1,500च आहे, बरोबर आहे. समोरचं गाव 22,000 आहे, त्या गावातल्या उमेदवाराला जर तिकीट विरोधी आपला भेटला तर तो जिंकण्याची शक्यता जास्त असणार. बरोबर. तरी देखील हिंमत करून पुढे येणे हे सर्वात मोठी गोष्ट हे मोठी गोष्ट. पुढे येणं हे डेअरिंगच मला. आहे. कारण कुंभारी विरोधात थांबणाऱ्या लोकांमध्ये खूप कमी लोक आहेत आपल्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर. खरं आहे की. जास्तीत जास्त लोक जे वळसंग मध्ये प्रयत्न करत आहेत की बाबा वळसंग मधनं भेटायला पाहिजे तिकीट, कुंभारी मधनं तिकीट घ्यायचं कोण प्रयत्नच करीत नाही. नाही, करत नाही. कारण त्यांना माहिती आहे कुंभारी गावचं जे मतदान एक गट्टा पडतंय आणि ते गावकऱ्याला देऊन टाकतात. हा, खरं आहे की ही गोष्ट. पक्ष वगैरे बघत नाही. नाही पक्ष इथं पक्ष नाही, माणूस बघून इथं मतदान पडते. तमतम मंदी काम करणारा माणूस काम करणाऱ्या माणसालाच देणार. गेल्या वेळी दिले ते आता पण काम करणाऱ्या माणसालाच देणार मतदान. तर विकासाचे मुद्दे काय आहेत, म्हणजे कुंभारी गावचा मेन मुद्दा काय आता सध्याला? भरपूर आहे विकास. आता आपलं कुंभारी गावचा विकास म्हणल्यावर भरपूर आहे. पाणी प्रश्न म्हणा, अजून पाणी दुहेरीकरण, आपलं रामपूरचं पाणी हे अजून तेवढं स्वच्छ येत नाही. तेवढेच त्याच्यासाठी म्हणा, अजून घरकुल म्हणा, आपल्या गावात नगर परिषद यासाठी प्रयत्न करून नगर परिषद व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करून यासाठी पण नगर पंचायत का नगर परिषद? नगर पंचायत. नगर परिषद. आता कुठलं नगर पंचायत होईल की? लोकसंख्या जास्त झाली आता कुंभारी गावची. टोटल मतदान किती आता गावाला? 17-18 हजार मतदान आहे सध्या. आपला घरकुल धरून 22 का? नाही कुंभारी मधलं हा. 22,000 मतदान आहे. हा, घरकुल म्हणजे प्रचंड मतदान झालेलं एक तालुक्या लेवलचं जे गाव झालेलं आहे आता. घरकुल मधले पण 7-8 हजार मतदान आहे. ती हा. मुस्लिम समाजचे मतदान आहे, साळी समाजचे मतदान आहे. त्यांचेही मतदान आपल्या गावातले सगळे मिळून एक 22,000 पर्यंत मतदान आहे. हा. परत साहेबलाल वस्ती आहे, वेगवेगळे नगर आहे. साहेबलाल वस्ती, जंगम वस्ती, बालाजी नगर, गोरबू वस्ती आणि विजयनगर, चंद्रोजी नगर हे सगळे आपल्या कुंभारी भागातच मतदान आहे. म्हणजे एक छोटा तालुका झाला आणि जे कुंभारीची हवा झालेली आहे. भरपूर सध्या आता पुढील काळात थोड्या दिवसांनी आपलं कुंभारी विधानसभा तयार होणार आहे. विधानसभा सुद्धा एवढं मतदान आपल्या कुंभारी आहे. गृहनगर आणि घरकुल आणि कुंभारी आणि बाकीचे एक आपली जिल्हा परिषद गटातले गावं मिळून एक विधानसभा तयार होईल आरामात. म्हणजे अक्कलकोट विधानसभा सारखं. अक्कलकोट विधानसभा सारखं कुंभारी विधानसभा तयार होईल. मग कुंभारी गटामध्ये एवढं मोठं माणूस आहे का जो विधानसभेसाठी थांबू शकेल? भरपूर आहेत आपल्या कुंभारी गावात, भरपूर आहेत. हा, सगळे आहेत. म्हणजे नेत्यांची कमी नाही आहे कुंभारी गावाला. त्यांची कमी नाही. कुंभारी गावात बी नाही, कुंभारी भागात पण नाही. भागात पण. ते कुंभारी गावच्या मातीमध्ये आणि इथल्या कुंभारी गटाच्या हवामध्येच काहीतरी वेगळं पण आहे की या ठिकाणी जन्मणारा प्रत्येक माणूस जे आहे मोठं होण्याचं स्वप्न बघतो आणि काहीतरी सिद्ध करण्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतो. आणि या क्षेत्रामध्ये या गावामध्ये तुम्हाला एवढी नेता भेटतील, एवढी लोक भेटतील जे गावासाठी आपल्या गटासाठी काहीतरी मोठं करण्याचा जे प्रयत्न करणारी लोक आहेत आणि महत्वाकांक्षी लोक आहेत कुंभारी गटामध्ये. असं कोणी असं घाबरट किंवा असं काय नाही. भीती बाळगणारा माणूस नाही. इथं सगळे जे इच्छुक उमेदवारच आहेत, इथं सगळे जे गावासाठी नगरासाठी काहीतरी करणारीच लोक आहेत. आणि पुढील भविष्य जे आहे कुंभारी गावचा खूप उज्ज्वल असणार आहे. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन होईल तेव्हा आपण इथं येऊया आणि त्यावेळेस वातावरण तुम्ही बघा. कुंभारी गावचं वातावरण कधीच थंड नसते भाई, इथलं वातावरण नेहमी गरम असते कारण हे कुंभारी आहे आणि इथलं वातावरण कधी थंड नसणार आहे. तर अशीच जे चर्चा आपली चालू आहे एक एक करून जे गावातील विविध लोकांशी आपण बोलत आहोत. तर चला पुढे जाऊया आणि अजून लोकांची खूपच सुंदररित्या जे आपली पूर्ण चर्चा कुंभारी गावामध्ये सुरू आहे. आता आपल्याला कुंभारी गावचे सर्वात जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक, जुन्या मतदारांपैकी एक या ठिकाणी साहेब भेटलेले आहेत. नमस्कार साहेब, नाव काय आपलं? नागप्पा बसारा. नागप्पा साहेब. तर किती तेली साहेब, तर किती मतदान केलं तुम्ही आतापर्यंत जीवनामध्ये? आपलं वय किती आता तुमचं? 70 वय. नाही म्हणलं तरी तुम्ही 50-60 तरी निवडणुकांमध्ये मतदान केलं.
काँग्रेसचं होतं का पहिला तर वातावरण कसं आहे पूर्ण इलेक्शनचा काँग्रेसच आता काँग्रेसला लागा शिवसेनेला गाणार आहे शिवसेना हुआ ಇವ್ರು ಭಾಜಪದವರು ಅವರ ಬಾಣ ಬಾಣ ಬಿರಾದರ್ ಸಾಹೇಬ್ ಬಾಣ ಮತ್ತೆ ಬಾಣನು ಬಾಣ ಮತ್ತೆ ರೋಹಿತ್ ಅಣ್ಣ ಬರ್ತಾನ ಸಾವುಕಾರ ಸಾವುಕಾರ ಯಾವಾಗ ಬರ್ತಾರ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಅವ್ರು ಇದ್ರಾಗ ಕುಡ್ದು ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾವ ಅವ್ರ ಬಾಯಿ ಬೆಲೆ ಇರ್ತದ ಸಾವುಕಾರ ಕೊಡೋರು ಎಲ್ಲ ಇರತ್ತ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಕ ವಿಜಯ್ ಸಾವುಕಾರ ಇದ್ರು ಕಾಕ ಬಿದ್ರು ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಮತ್ತ ಅವ್ರು ಬಾಲಿಸ್ ಬರ್ತಿದ್ದ ಮತ್ತ ಸಾವುಕಾರ್ತಿದ್ದ ಎಲ್ಲ ಯಾರು ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಆರಾಮ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ बिरादर बिटू यावी इल्ल तर अशीच जे चर्चा चालू आहे या ठिकाणी तर बघूया आता लोकांसोबत बोलूया अजून पुढे जाऊया गावामध्ये धन्यवाद